पत्या हात मागे घे पत्या जरा बस आज या ठिकाणी अनेक वर्षापासून हे सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले. त्या सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला. मित्र सुशील दादा मोजर यांचं प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातून आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला. खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधले असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील, सहकारी मित्र असतील, या सगळ्यांना सुद्धा पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक ते दुर्लक्षित लोक असतात, त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं, पैसे अभावी त्यांना छत्र्यासुद्धा म्हणजे पोटाची बळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो. पण म्हणजे छत्र्या तर लांबच राहिलं. आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांचं मनापासून व्यक्तिशः मी आणि आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे, सुनील तात्या काटकर असतील, सगळे म्हणजे नाव महेश गुरव, अमोल, लक्ष्मण, हे तेवढे नाव घ्यावं थोडेसे. सगळ्यांनी पहिल्यापासून ज्या वेळेस आम्ही त्याची राजकारण केलं, पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम सातारला आलो, त्यावेळेस मी एकच मनातली उराशी एक इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं. आज सत्ता यांच्याकडे त्यांच्याकडे, त्याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे, ते दुर्लक्षित समाज आहे, त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकारच राहतो. एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे. त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तर ते माझं संपूर्ण आयुष्य ते पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो. आल्यानंतर एक एक करत तसे मूठभर संपूर्ण मित्रमंडळी गोळा केली. तसंच एक एक करून सगळे असे तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आयुष्यातलं जे काय असेल तुमचं कुटुंबाची प्रगती करा, तुमचं करिअर जे काय तुम्ही निवडलं आहे त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. पण कुठंतरी जे दुर्लक्षित जो वर्ग आहे त्याच्याकरता आयुष्यातले 10% फक्त वेळ आपण सर्वांनी द्यावा, एवढीच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सुशीलदादा मोहर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणा, सहकारी मित्र, या सगळ्यांना आजचा चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद देतो. आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच या प्रसंगी हे करतो. आणि त्या संपूर्ण हे करत असताना कुठेही मी या बाबतीत कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो.